नमो भगवते वासुदेवाय। श्रीशुक उवाच नन्दस्तवात्मज उत्पन्ने जाताल्लादो महामनाः आहूय विपरान् वेदज्ञान् स्नातशुचिरलङ्कृतः वाचयित्वा स्वस्त्ययन जातकर्मात्मजस्य वै कारयामास विधिवत् पितृदेवार्चनं तथा देनो नान्युते प्रादा विपरेभ्यः समलङ्कृते तिलाद्रीन् सप्तरत्नौघ शातकौमाम्बरवृता कालेन स्नानशौचाभ्यां संस्कारैस्तपसे जया शुद्धन्ति दानैः सन्तुष्ट्या द्रव्याण्यात्मात्मविद्यया। अकारण करुणावरून आले परब्रह्मचिन्मूर्ती सच्चिदानंद आनंदकंद भगवान श्रीकृष्णचंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये रंगून गेलेले शुकदेवजी महाराज राजर्षी सत्तम परीक्षितास वर्णन करतात। राजन आज गोकुळेमध्ये परब्रह्म अवताराला आले। ब्रह्मेव सगुणम बभौ, साक्षात परब्रह्मानं आज सगुण रूपानं अवतार धारण केला आणि भगवान गोकुळेमध्ये आले। भगवान गोकुळेत येतात, मथुरेत राहत नाही। फक्त अवतार मथुरेमध्ये घेतला आणि लगेच भगवान गोकुळेमध्ये आले। गोकुळ शब्दाचा अर्थ काय आहे? गोनाम इंद्रिय, या इंद्रियांचं कुल म्हणजे गोकुल आहे। सारी इंद्रिय, सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती जेव्हा भगवंताला आपण समर्पण करू तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या हृदयाचं गोकुळ बनतं। राजा ज्या क्षणी नंदबाबांच्या कानावर पुत्रप्राप्तीची वार्ता येते, नंदबाबांना अत्यंत आनंद झाला। जाताल्लादो महामना, नंदाने तात्काळ सचैल स्नान केलं, वस्त्रसहित स्नान केलं। काही वेळेला अंगावरच्या कपड्यानिशी स्नान करावं लागतं, त्याला सचैल स्नान म्हणतात। नंदबाबांनी पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार धारण केले। आतापर्यंत नंदांना पुत्र नव्हता आणि त्यामुळे नंदांच्या गृहस्थाश्रमामध्ये न्यून होतं, म्हणून नंदबाबा आतापर्यंत सजत धजत नव्हते, साधं राहायचे। आज भगवंताच्या आगमनानं नंदांच्या गृहस्थाश्रमातलं न्यून पूर्ण झालं, म्हणून नंदबाबाने स्वतःला सजवलंय वस्त्र अलंकारांनी। वेदज्ञ ब्राह्मणांना बोलावलं, वैदिक ब्राह्मण आले आणि त्या वैदिक ब्राह्मणांच्या कडवी नंदांनी जातकर्म संस्कार संपन्न करविलाय। स्वस्ती पुण्या वाचन केलं आणि आपल्या आराध्य देवतेची आणि पितरांची पूजा केली। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत।
3 संस्कार आईच्या उदरामध्ये बालक असताना करायचे आहेत आणि बाकीचे संस्कार जन्म झाल्यानंतर आहे. गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन हे 3 संस्कार आईच्या उदरामध्ये असताना आहे. संस्कार कशासाठी करायचे? विकार जाण्यासाठी संस्कार करायचे. आईच्या उदरामध्ये जेव्हा बालक असतं ना, तेव्हा त्याला आईच्या पोटामध्ये रक्त, मांस, पूय, विणमूत्र इत्यादिकांमध्ये लोळावं लागतं आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये विकृती निर्माण होते. संस्कारांनी शरीर शुद्ध होतं. विधिवत पितरांचं, देवतांचं अर्चन केलं आणि ब्राह्मणांना दान धर्म करतायत नंदबाबा. गायींचं दान दिलं. किती गायी दान दिले असतील तुम्ही सांगा बरं. एक संख्या तुमच्या मनात एखादा आकडा सांगा. नंदबाबांनी सालंकृत वस्त्रालंकाराने सुशोभित अशा 2 लाख गायी दान दिल्यात ब्राह्मणांना. धेनूनां नियुते प्रादात् विपरेभ्यः समलंकृते. कशा गायी दिल्या? धेनू. धेनू शब्दाचा अर्थ काय आहे? गाय म्हणतो, पण कोणती गाय? जी नुकतीच व्यालेली आहे तिला धेनू असं म्हणतात. आपली गिरवाण वाणी, आपली संस्कृत भाषा, आपली देववाणी, तिचं भांडार इतकं समृद्ध आहे महाराज. व्यवहार जरी इंग्रजी भाषेत होत असले सगळे, तरी सुद्धा मी क्षमा मागून बोलतो, इंग्रजी भाषा ही दरिद्री भाषा आहे. याचं कारण सांगतो. व्होकॅब्युलरी जी असते, डिक्शनरी जी असते, शब्द भांडार जे असतं, ते जितकं समृद्ध असतं तितकी भाषा समृद्ध आहे. इंग्रजी भाषेचं शब्द भांडार कसं आहे? उदाहरणच पाहायचं झालं, इंग्रजीमध्ये पाण्याला काय म्हणतात? वॉटर. दुसरा शब्द आहे का पाण्याला इंग्रजीत? H2O ते सूत्र झालं. पाण्याला दुसरा शब्द नाही. आता तुम्ही इकडे या, संस्कृत भाषेमध्ये अमरकोश काढा. पाण्याला उद्देशून किती समानार्थी शब्द आहेत. नीर म्हणजे पाणी, अंबू म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, पयस म्हणजे पाणी. एकेका शब्दाला समानार्थी कित्येक शब्द आहेत. ही समृद्धी आहे महाराज. गो म्हणजे काय? धेनू म्हणजे काय? पण धेनू फक्त त्याच गायीला म्हणतात जी गाय नुकतीच व्यालेली आहे. धेनू जर शब्द आला ना, तर ती गाय सवत्स आहे, म्हणजे व्यालेली आहे हे वेगळं सांगायचं काम नाही. ही समृद्धी आहे. धेनूनां नियुते प्रादात्. 2 लाख गायी दान दिल्या. रत्नाने सुंदर वस्त्राने झाकलेले 7 तिळाचे पर्वत दान दिले. तिला तरी सप्तरत्न उग. तुपाच्या घागरी दान दिल्या. कुठलंही कर्म झालं तर आपल्याकडे दानाची पद्धत सांगितली महाराज. 10 मुख्य दान सांगितले. गोभू हिरण्य वासांसी, गोदान, भूमिदान, सुवर्णदान, वस्त्रदान, धान्यदान. दानानं काय होतं? दानानं आपल्या कर्मामध्ये जर काही न्यून राहिलं असेल तर ते न्यून पूर्ण होतं, यासाठी दान आहे. प्रत्येक दानाचं निरनिराळं महत्व आहे महाराज. गोदानाचं फल सांगितलंय.
गायीच्या अंगावर जेवढे रोम असतील, जेवढे केश असतील, तितके 1000 वर्षेपर्यंत आपल्याला भगवत धामामध्ये निवास करता येतो एक गोदान जर दिलं. भूमिदान, भूमीमध्ये जेवढे मातीचे कण असतात तितके सहस्र वर्षेपर्यंत आपल्याला वैकुंठ धामामध्ये निवास करता येतो. आमचे परमश्रद्धे काशीचे गुरुजी नेहमी म्हणत असतात की दान म्हणजे इन्व्हेस्टमेंट फार थोडी आहे, पण त्याचे रिटर्न्स खूप मोठे आहेत. आपण 2 हाताने दान दिलं, भगवान परमात्मा आपल्याला अनंत हाताने त्याचं परतफेड करतो. अनंत हस्ते कमलावराणे घेशील किती रे तू उदो करा. शुकदेवाने संकेत केला, काही गोष्टी काळानं शुद्ध होतात. नदीला पूर आलाय, नवीन पाणी आलंय, 3 दिवस त्या पाण्याला स्पर्श नाही करता येत. पावसामध्ये पहिलं पाणी जेव्हा येतं ना, तेव्हा तीर्थाला, त्या नदीला ती रजस्वला असते म्हणून 3 दिवस स्पर्श नाही करायचा. फक्त काठावर राहणारे लोक, त्यांना परवानगी आहे. कालगतीनं नवीन पाणी, अशुद्ध भूमी हे शुद्ध होतात. स्नानानं शरीर शुद्ध होतं, रोज धुण्यानं वस्त्र शुद्ध होतं, संस्काराने गर्भ इत्यादी शुद्ध होतात, तपश्चर्याने इंद्रिय शुद्ध होतात, यज्ञानं ब्राह्मण शुद्ध होतात आणि दानानं आपलं धन शुद्ध होतं. आपल्याकडे जे धन आलेलं असतं त्याच्यावर काही लिहिलेलं असतं का? व्हाईट मनी, ब्लॅक मनी वगैरे असं काही. मग ते धन कसं आलंय, कसं कळणार? आपल्याला ते धन शुद्ध होऊन वापरून, शुद्ध करून घेण्यासाठी म्हणून शास्त्रानं सांगितलंय त्याच्यातला किमान 10वा भाग बाजूला काढावा आणि तो धर्म कार्यार्थ खर्च करावा आणि उरलेलं जे धन आहे ते धन आपण आपल्यासाठी घ्यावं. दानानं धनाची शुद्धी आहे, संतोषानं मनाची शुद्धी आहे. संतोष सर्वदा मनी ठेवा. आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानानं होते. राजा रे, नंद बाबा इतकं उदार अंतःकरणानं दान देतात. नंदांच्या दारासमोर, नंदांच्या वाड्यासमोर रीग लागली याचकांची. संपतच नाही रान. दान देता देता नंद बाबा थकले. नंदाच्या जागी आपल्यासारखं कोणी असतं तर काय म्हणलं असतं, आता जरा थोडा विश्राम घेऊ द्या मला, थोड्या वेळाने या किंवा उद्या या. पण नंदाने काय केलं माहिती का? त्यांना महामानयासाठी म्हटलंय, आपण थकलोय ना, लोकांना दान द्यायचंय ना. नंदांनी आपला खजिनाच सगळा उघडा केला, मोकळा केला. जिसको जो जाए वो ले जाए. महाराज, लोकांनी खजिना लुटला, चांदीचा भंडार लुटलं लोकांनी. भरभरून चांदी घेतली. चांदीचा काही भाव कमी नाहीये. नेता येईल तेवढी चांदी आपल्या डोक्यावर घेऊन लोक निघाले. पुढे त्यांना काही लोक भेटले. त्याने म्हटलं, क्या लाए नंदजी के यहाँ से? चांदी लाए. अरे चांदी क्यों लाए? बगल में ही तो सोने का भंडार था, सोना ले आते. त्या लोकांना म्हटलं अशी संधी पुन्हा मिळणार नाही म्हणून त्यांनी चांदी तिथेच टाकली, सोन्याचं भंडार लुटलं. सोनं घेऊन निघाले. पुढे काही लोकांनी म्हटलं, अरे बगल में तो हीरो का भंडार था, रत्नों का भंडार था, वो ले आते. त्यांना म्हटलं पुन्हा असा आपल्याला चान्स येणार नाही, पुन्हा संधी. सोनं तिथं टाकलं, रत्न हिरे यांचं भांडार लुटलं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. सगळीकडे लक्ष्मीचा निवास झाला. महाराज, सगळ्या गोपाळांना असं जाणवत आहे की जेव्हापासून भगवान गोकुळेमध्ये आले तेव्हापासून सगळीकडे समृद्धी आली. व्रजः सर्व समृद्धिमान.
कारण भगवान आले त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मी सुद्धा आली. गोपीगीतामध्ये गोपींनी म्हटलंय, श्रयत इंदिरा शश्वदत्रहि जयति तेधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रहि. जेव्हापासून भगवान आले तेव्हापासून लक्ष्मी निवासाला आली. सगळ्या गोपाळांना असं जाणवत आहे की आपलं घर समृद्धीमान झालेलं आहे, सगळं घर भरलेलं आहे. राजा रे नंद बाबाच्या अंगणामध्ये फार मोठा उत्सव चाललेला आहे. ब्राह्मण वेदमंत्र म्हणतायत, निरनिराळ्या विकृतीचे मंत्र, संहिता, पद, क्रम, जटा, घन, दंड, माला, मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. गायक गात आहेत, भेरी दुंदबी वारंवार वाजू लागलेले आहेत, मंगल वाद्य वाजतायत. राजा गोकुळातल्या सगळ्या घरांची दारं, अंगणं, आतील भाग झाडून पुसून सगळं स्वच्छ केलेलं आहे. सुगंधी द्रव्य शिंपडले गेलेले आहेत, सडे घातलेले आहेत, रांगोळ्या घातलेल्या आहेत. सगळीकडे कमळाच्या पानांची, आंब्याच्या पानांची तोरणं लावलेली आहेत, गुढ्या उभारल्या. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. कथा गाणे गाणे, कथा गाणे गाणे, बाळकृष्णनंदा घरी, बाळकृष्णनंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्णनंदा घरी. आनंदाल्या नर नारी, आनंदाल्या नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला नरनारी, आनंदाला नरनारी, बाळकृष्णनंदा घरी, बाळकृष्णनंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्णनंदा घरी. तुका म्हणे छंदे मने मोहिले गोविंदे. राजा गोपाळाने गोकुळ अप्रतिम सजवलंय. आपल्या गायींना, बैलांना सजवलंय, त्यांच्या अंगावर झुली घातल्यात, मोरपंख फुलांचे हार, तऱ्हेतऱ्हेची सुंदर वस्त्र, सोन्याच्या साखळ्यांनी त्यांना सजवलंय. राजा रे सगळे गोपाळ नवीन वस्त्र घालून, सुंदर वस्त्र परिधान करून, नटून थटून, पगड्या बेगड्या घालून, हातामध्ये काही भेटवस्तू घेऊन नंदबाबांच्या अंगणामध्ये उपस्थित झाले. गोपा समाययो राजन नानोपायन पाणय. अनेक प्रकारचे नजराणे घेऊन येत आहे. ते खेड्यात जरी राहणारे असले ना तरी त्यांना रीतभात माहिती होती. देवदर्शनाला जायचंय, भगवंताला पाहायला जायचंय, रिकाम्या हाताने जाऊ नये. राजाला भेटायला जायचंय, नंद राजाला, काहीतरी हातामध्ये वस्तू घेऊन जात आहेत. राजा गोपींचं तर विचारूच नको रे. आधीच तर माता मौल्यांना सजणं धजणं खूप आवडतं, आणि त्यात एखादं आवडीचं फंक्शन असेल ना, बघा किती वेळ घेतील सांगताच येत नाही. गोप्यस्य मृष्टमणिकुंडल निष्ककंठ्य
चित्रांबरा पतिशिखाच्युत माल्यवर्ष नंदालयं सबलया व्रजतीर्विनेजुः व्यालोल कुंडल पयोधर हारशो. थोडा आवाज कमी करा, जास्त होतंय. गोपीने ठेवणीतल्या साड्या काढल्या, रेशमी वस्त्र परिधान केले, अंगावर अनेक प्रकारचे अलंकार घातलेले, कानामध्ये चमकणाऱ्या रंगांच्या रत्नांची कुंडल झगमगतायत, गळ्यामध्ये सुवर्ण हार चमचम करतायत, वेण्यांमध्ये त्यांनी सुंदर सुंदर अशी सुगंधी फुलं, त्या फुलांच्या माळा माळलेल्या आहेत. राजा इतक्या घाईमध्ये या गोपी निघाल्या की जाता जाता त्यांच्या केसांमध्ये माळलेल्या फुलांच्या माळा सुटून सगळ्या रस्त्यांवर सुगंधी फुलांचा सडा पडतोय. प्रत्येक गोपीची एकच घाई आहे, कधी एकदा यशोदेच्या लालाला पाहते, भगवंताला पाहिल्यानंतर त्या गोपीला इतका आनंद होतो, देभान विसरतो, बघतच राहते. बराच वेळ होतो, मागची गोपी तिला ढकलते पुढे, ए हो ना पुढे, किती वेळ बघणार, आम्हालाही बघायचंय की. यशोदेच्या लालाला आशीर्वाद देते. अंगणामध्ये सगळे गोपाळ एकत्र जमलेले आहेत आणि सगळ्या गोपाळांना नंद बाबांना आपल्यामध्ये घेऊन नाचायचंय. पण नंद बाबा तिकडे त्या ब्राह्मणांच्या घोळक्यात अडकले, त्या ब्राह्मणांचे मंत्र काही संपेच ना. कंटाळले गोपाळ. एका गोपाळानं काय केलं, लोण्याचा गोळा आपल्या हातामध्ये घेतला आणि त्या सगळ्या ब्रह्मवृंदामध्ये मोठ्या आवाजात जे गुरुजी मंत्र म्हणत होते ना, नेम धरून त्यांच्या तोंडावर तो लोण्याचा गोळा मारला. तोंडात लोण्याचा गोळा अडकला, त्याच्यामुळे गुरुजींचा आवाज बंद झाला, बाकीच्यांचे आवाज सपोर्टिंग बारीक होते. गोपाळाने नंदबाबांना पटकन उचललं आणि सगळ्यांनी एकच एक जल्लोष करायला सुरुवात केली आहे. गोपाला गोपाला नंद नंदन गोपाला, 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 नंद नंदन गोपाला यशोदानंदन 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 गोपाला, गोपाला गोपाला नंद नंदन गोपाला, गोपाला 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 नंद नंदन गोपाला, गोपाला नंद नंदन गोपाला, यशोदानंदन गोपाला गोकुल 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 नंदन गोपाला, गोपाला गोपाला नंदनंदन गोपाला, गोपाला नंदनंदन गोपाला, गोपाला गोपाला नंदनंदन गोपाला. गोपाला सगळे गोपाळ गाऊ लागले. गोपाला, गोकुल में बाजे बधैया रे आज जन्मे कन्हैया, 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 नंद बाबा आनंद में झूमे, नंद बाबा नंद में झूमे, नंद बाबा आनंद में झूमे, नंद बाबा नंद में झूमे, असत यशोदा मैया रे आज जन्मे कन्हैया, गोकुल में बाजे बधैया रे आज जन्मे कन्हैया,
झुलनगार की धुन है छाई, झुलनगार की धुन है छाई, झुलनगार की धुन है छाई, गली गली बाजे शहनाई, गली बाजे शहनाई, गली गली बाजे शहनाई, गली गली बाजे शहनाई, कोयल तोता मैना चहके, जमुना के लहरें उछले हल्के, सब नचे ताता भैया रे, आज जन्मे कन्हैया। गोकुल में बाजे कन्हैया रे, आज जन्मे कन्हैया, गोकुल में दूध दही माखन के झरने, दही माखन के झरने, दूध दही माखन के झरने, दही माखन के झरने, गोकुल की शोभा क्या कहने, 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 फूलों से भर गई फुलवरिया, भंवरे गाए महके कलिया, महके कदम्ब की छैया रे, आज जन्मे कन्हैया। गोकुल में बाजे कन्हैया रे, आज जन्मे कन्हैया, गोकुल में बाजे कन्हैया रे, आज जन्मे कन्हैया, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, 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 प्यारे नंदलाला हो प्यारे नंदलाला, प्यारे नंदलाला हो प्यारे नंदलाला, प्यारे नंदलाला हो प्यारे नंदलाला, जय हो हो प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला रे जय हो गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, प्यारे नंदलाला, नंद के लाला की जय। सहा दिवस पर्यंत भगवंताचा जन्माचा उत्सव चाललेला होता. 6 दिवस. अवाद्यंत विचित्राणि वादित्राणि महोत्सवे कृष्णे विश्वेश्वरे नन्ते नंदस्य व्रजमागते. नंदांना अनुभव येतो सगळं व्रज समृद्धिमान झालेलं आहे. हरेर निवासात्मा गुणी रमा क्रीड मभून रूप. भगवंताच्या येण्यामुळं लक्ष्मी सुद्धा तिथे आली. यानंतर काही गोपाळांना गोकुळेच्या रक्षणार्थ नियुक्त करून नंद बाबा मथुरेला कंसाचा वार्षिक कर भरायला आले. कंस त्या प्रदेशाचा सम्राट होता. पण नंदासारख्या छोट्या छोट्या राजांना दरवर्षी कंसांना कर द्यावा लागत असते, टॅक्स. आणि त्या काळामध्ये टॅक्स बुडवायची लोकांना बुद्धी होत नसे. प्रामाणिकपणाने टॅक्स भरत असत लोक. कंसाचा कर भरला आणि त्याबरोबरच कंसाला सुंदर वस्त्र, मिठाई, अलंकार हे पण दिलं. कंसाला आश्चर्य वाटलं. नंदराज मिठाई किस खुशी में.
टॅक्स भरायला कोणी पेढ्याचा पुडा घेऊन जातो का हो? बहुतेक लोक रडत पडतच टॅक्स भरतात. नंदा ने सांगितलं, महाराज क्या कहूं, भगवान की बड़ी कृपा हो गई और मेरे बहुत सालों बाद, बहुत दिनों बाद मेरे घर लाला पैदा हो गया. नंदानं कंसांचं अभिनंदन केलं. बधाई हो नंदराज, आपका अभिनंदन, बधाई हो. ती मिठाई कंसानं तोंडामध्ये टाकली. काय सुंदर मिठाई होती महाराज. आपल्याकडे अशी मिठाई मिळत नाही. तिकडे व्रजामध्ये आपण गेलो ना उत्तरेकडे, फार बढिया मिठाई असते, एक पेक्षा एक. आम्ही दरवर्षी काशीला जातो ना, इतके प्रकार मिठाईचे, इतकी सुंदर मिठाई. कंसानं ते मिठाई तोंडात टाकल्याबरोबर इतका खुश झाला कंस. मिठाई खाता खाता कंसानं म्हटलं, नंदराज आपका पुत्र चिरंजीवी हो. आणि कंसानं हे म्हटलं, त्याच्या शत्रूंचा लवकरात लवकर नायनाट हो. कंसाला काय माहित होतं, नंदाच्या घरी आपला शत्रू आहे. योग मायेनं वसुदेवांच्या साह्यानं गुप्त रीतीनं सगळं केलेलं होतं. त्यानंतर नंदांना कळलं, वसुदेवांना कळलं की नंद आलेला आहे. मग वसुदेव नंदांना भेटण्यासाठी आले. वसुदेवांना पाहता नंद ताबडतोब उठून उभे राहिले, जणू काय एखाद्या प्रेतामध्ये प्राण परत यावा. मोठ्या प्रेमानं त्यांना मिठी मारली. नंदांनी वसुदेवांचा मोठा आदर सत्कार केला. वसुदेवांचं चित्त आपल्या मुलांकडे लागलेलं होतं. नंदांना खुशाली विचारून वसुदेव बोलू लागले, नंदा मित्रा, तुझं खूप वय झालं होतं आणि आतापर्यंत तुला मूलबाळ झालेलं नव्हतं. अरे एवढंच काय, आता तुला संतान होण्याची शक्यता सुद्धा नव्हती, पण आशा सुद्धा नव्हती, पण तुला आता मुलगा झाला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. उतावळेपणानं सांगितलं नाही तुझ्या घरचा मुलगा माझा आहे म्हणून. नंदा, अरे आज आपली भेट झाली, ही सुद्धा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अरे आपल्या प्रियजनांची भेट होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. या संसाराचं चक्र असंच आहे. जसं नदीच्या प्रवाहामध्ये वाहणाऱ्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांच्या बरोबर राहू शकत नाहीत. एखाद्या लाटेनं त्या काड्या एकमेकांपासून दूर जातात. त्याप्रमाणे वेगवेगळं प्रारब्ध असणाऱ्या प्रियजनांचं सुद्धा इच्छा असूनही एका ठिकाणी राहणं होत नाही. नंदा, सगळं ठीक आहे ना, तुम्ही राहता तिथे? अरे माझा मुलगा रोहिणीचा तो पुत्र त्याच्या आईबरोबर व्रजामध्ये राहतोय, त्याचं पालन पोषण तू आणि यशोदा करतायत, म्हणून तो सुद्धा तुम्हाला आपले माता पिता मानत असेल. तो सुखरूप आहे ना? बघा मोठ्या माणसांची रीत कशी असते. नंदानं म्हटलं, वसुदेव, कंसानं देवकीची अनेक मुलं मारली आहेत, शेवटी एक मुलगी वाचली होती, ती सुद्धा स्वर्गाकडे गेली. वसुदेवा, प्राण्यांचं सुखदुःख हे त्याच्या भाग्यावरच अवलंबून असतं, यात काही संशय नाही. प्राण्यांचा एकमेव आश्रय आहे आणि जीवनाच्या सुखदुःखाचं कारण भाग्य आहे हे जो जाणतो ना, तो ते प्राप्त झाल्यानंतर मोहित होत नाही. आपल्याला मुलगा झालाय, त्याचा आनंद बाजूला ठेवून वसुदेवांच्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखात नंदबाबा सहभागी होतात आणि नंदाला मुलगा झालाय हे पाहून आपल्या मुलांच्या मृत्यूचं दुःख बाजूला ठेवून वसुदेव नंदांच्या आनंदात सहभागी होतात आणि त्याच्यामुळे दोघांच्या घरी परमानंद कृष्ण अवतरतो. हे बघा, आपल्याला जर आनंद मिळवायचा आहे, दुसऱ्याच्या आनंदात सहज सहभागी व्हा.
दुसऱ्याच्या दुःखात सहज सहभागी व्हा, आपल्याला आनंद मिळेल. वैष्णवजन तो तेणे कही पीड पराई जाने रे. पर दुखे उपकार करे तोय मन अभिमानन आने रे. वैष्णवजन तो तेणे कही. गोड वर्ण संत नरसिंह मेहता. वसुदेवाने म्हटलं, नंदा आता तुम्ही लवकरात लवकर गोकुळेला जा, गोकुळ संकट येण्याची भीती आहे. नंद बाबांनी वसुदेवांचा निरोप घेतला आणि नंद बाबा गोकुळेच्या रस्त्यानं निघाले. संकट येण्याची भीती कसली, संकट आलंच. ज्यावेळेला योग मायेनं कंसाला सांगितलं की तुझा 8वा वरी जवळच जन्माला आलेला आहे, कंसानं त्या रात्री आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. कधी कधी रात्री सुद्धा कोर्ट उघडावं लागतं. अर्जंट मीटिंग घेतली आणि नंदानं आपल्या सगळ्या त्या मंत्र्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला. योगमायेनं सांगितलंय माझा 8वा वरी जवळच जन्माला आलेला आहे, तो लहान असेपर्यंत त्याला मारणं सहज सोपं होईल, त्याला कसं मारावं. एकानं म्हटलं, महाराज आप हमें सिर्फ उसका पता बता दो, तो कुठे आहे तेवढा सांगा. माझ्याकडे पहा. काय करावं. तुम्ही इकडे तिकडे पाहायला लागला की मला कथाच सांगता येत नाही. काय झालं, एका ठिकाणी डोंबऱ्याचा खेळ चालला होता. तो डोंबारी उंच उड्या मारत होता दोरीवरच्या अशा. ते खेळ पाहायला खूप लोक आले, त्याच्यामध्ये काही चोर सुद्धा आले. त्या चोराने पाहिलं हा डोंबारी किती उंच उड्या मारतोय, त्याने विचार केला आपल्या कामाचा माणूस आहे म्हणल्या. खेळ झाल्यानंतर त्या चोराला त्यांनी बाजूला बोलवलं, सांगितलं दिवसभर उड्या मारतो, किती पैसे मिळतात. सांगितलं त्यानं 200-500 काय. चोराने म्हटलं आमच्या बरोबर चालायचं नाही, एकच उडी मारायची, 2000 रुपये घ्यायचे एका उडीची. चोरानं म्हटलं चांगलं आहे ना, उन्हा तानामध्ये एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये दिवसभर उड्या मारण्यापेक्षा आपलं निवांत दिवसा आराम करायचा, रात्री उडी मारायची एक. त्या चोराने बरोबर घेतलं त्या डोंबऱ्याला आणि एक श्रीमंत माणसाचं घर शोधलं चोरी करण्यासाठी. त्याने म्हटलं आता आपल्याला मोठा आधार आलाय, आज घरात प्रवेश करण्यासाठी फार कष्ट करायचं काम नाहीये. त्या डोंबऱ्याला सांगितलं हे बघ आता एकच उडी मारायची भिंतीवरून पलीकडं आणि दाराची कडी काढायची, बस एवढंच काम तुझं, बाकी सगळं आम्ही पुढचं करणार. चोरांना आनंद झाला, आज आपल्याला फार काही मिळणार आहे. तो डोंबारी तयार झाला पण उडीच मारे ना. त्या चोराने म्हटलं अरे मार की बाबा उडी लवकर. त्यानं म्हटलं ते ढोलकं वाजवा आधी, त्याच्याशिवाय मला उडीच मारता येत नाही. तिकडे ते ढोल वाजत असताना माझी उडी चालते म्हणले, त्याच्या तालावर उडी असते म्हणले. चोराने म्हटलं असं ढोल वाजवला तर आतले लोक काय जागे होतील का झोपले राहतील. विनोदाचा भाग सोडा.
जसं ढोल वाजल्याशिवाय त्या डोंबऱ्याला उडी मारता येत नाही ना, तसं तुमचं इकडं लक्ष असल्याशिवाय आपल्याला कथा सांगता येत नाही. विणेच्या सगळ्या तारा जेव्हा एका सुरामध्ये लागतात तेव्हा सुस्वर निघतो. एक तरी तार बिघडली ना, बेसूर झाली ना, तर नाही जमत. कथेमध्ये रंग जो असतो तो श्रोता वक्ता या सगळ्यांची एकाग्रता जेव्हा होते, एकतानता जेव्हा लागते, तेव्हा त्या ठिकाणी तो रंग कथेमध्ये येतो. नारायण नारायण भज मन नारायण भज मन नारायण 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 भज मन नारायण नारायण सब गाइए. भज मन नारायण केशव श्याम माधव श्याम केशव माधव श्याम 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 नारायण नारायण भज मन नारायण 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 भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी कंसानं सगळ्या मंत्र्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला. वैरी जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याला मारणं सहज शक्य होईल. कोण मारणार? एकानं म्हटलं, महाराज त्याचा फक्त पत्ता सांगा मला, तो कुठे राहतो नेमका, सिर्फ पता बता दो उसका. तेवढंच तर माहिती नाही. योग मायेने सांगितलं होतं फक्त मथुरेच्या जवळ कुठेतरी आहे. आता कुठे नेमकं शोधावं? एवढ्यात एक मॅडम उठून उभ्या राहिल्या, पूतना, बकासुराची बहीण. तिने म्हटलं, महाराज आप चिंता मत कीजिए, मैं आपके बैरी का वध करूंगी. योजना सांगितली. मी सुंदर स्त्रीरूप धारण करते, वक्षस्थलावर जहाल विष लावते आणि 8-15 दिवसामध्ये जेवढी लहान मुलं जन्माला आलेली आहेत ना, त्या सगळ्या मुलांना विष पाजून ठार मारते. तुमचा वैरी सुद्धा त्याच्यामध्ये येईल. कंसाला योजना पटली आणि कंसानं पूतनेला परवानगी दिली आणि पूतना निघाली. शिशूश्चचार निघनंती पुरग्राम व्रजादिषु. गावामध्ये वस्त्यांमध्ये लहान लहान मुलं मारत मारत ही पूतना निघालेली. शुकदेव सांगतात, राजा अरे जिथले लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये राक्षसांची भीती घालविणाऱ्या भक्तवत्सल भगवंताचं स्मरण करत नाहीत ना, तिथं राक्षसांचं फावतं. बाधा कुठे होते? भूतबाधा कुठे होते?
जिथं देवाचं नामस्मरण कमी पडतं, देवाव्यतिरिक्त बाकीचं जिथे जास्त चालतं, त्या ठिकाणी या सगळ्या बाधा, भूत प्रेत वगैरे यांचं आक्रमण होत असतं. राजारी पूतना आकाश मार्गाने जाणारी आहे. भगवान अष्टमीला रात्री आले, पूतना नवमीला सकाळी निघाली, परंतु त्याला गोकुळात यायला 6 दिवस लागले. चतुर्दशीला पूतना गोकुळात आली. याचं कारण काय? भगवंताने आपल्या गोपगोपींना जन्मोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी काय केलं होतं? आपल्या मायेचं आवरण घातलं होतं गोकुळेच्या भोवती 6 दिवस. 6व्या दिवशी भगवंताने ते आवरण काढून घेतलं. पूतनेला झगमगणारं शहर दिसलं. पूतना विचार करते, एवढे दिवस मी घिरटा घालते इथे, पण हे शहर मला कधी दिसलं नाही, आता कसं दिसलं? पूतना आतमध्ये शिरली. अप्रतिम सजवलेलं होतं महाराज. नंदांचा वाडा तर फार सुंदर सजवला होता. पूतनेनं सहज विचारलं, का हो कसला उत्सव चालू आहे इथे, एवढी सजावट कसली आहे? एकानं सांगितलं, बाईसाहेब आमचे राजे आहेत ना, त्यांना मुलगा झालाय फार वर्षांनी, म्हणून त्याच्या जन्मोत्सवाचा आनंद चाललाय. पूतनेनं अंदाज बांधला की आमचे कंस महाराज साधे नाहीत, VIP आहेत. त्यांचा वैरी सुद्धा साध्या घरात जन्माला येणार नाही, तो सुद्धा अशा VIP घरात जन्माला, नक्की तो इथे आलेला असणार आहे. अंदाज बांधला. पूतना आतमध्ये शिरली. यशोदेनं पाहिलं कोणीतरी सुवासिनी आलेली आहे. हे बघा, कपाळावर कुंकू असला ना की मग ओळख पाळख विचारायची गरज नाही. बायका काय ओळख असली तर कुंकू लावतात काय? हळदी कुंकाच्या वेळेला बघा कितीतरी नवीन नवीन ओळखी होतात नुसत्या हळदी कुंकाच्या निमित्तानं. यशोदेनं पुतनेचं पूजन केलं, वस्त्र अलंकार समर्पण केले तिला. का हो बाईसाहेब, हे कशासाठी चाललंय एवढं सगळं? यशोदेनं सांगितलं. यशोदा सरळ स्वभावाची. यशोदेनं म्हटलं, मला ना फार दिवसांनी पुत्र झालाय, त्याचा आनंदाचा उत्सव चाललाय. वा वा वा, तुमचं अभिनंदन, बधाई हो. नंदराणी, आम्हाला पण बघू द्या ना तुमचा बाळ कसा दिसतो. यशोदेने विचार केला, आपल्या ओळखीच्या ना बाळखीची सुवासिनी म्हणून आपण हिची पूजा केली, हा भाग निराळा. पण हिला लेकरू कसं दाखवावं? नवसा सयासानं मूल झालेलं माता माऊल्या सहज कोणाला दाखवत नाही, न जाणं दृष्ट लागली तर. यशोदेने म्हटलं, बाईसाहेब दाखवला असतो, पण तो ना आत्ताच झोपलाय, रात्रभर झोपत नाही. कौतुक सांगत असतात बायका. रात्रभर झोपत नाही, रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा नाही, माझ्या डोळ्याला डोळा नाही. आता ही घोरत पडलेली असते, पण उगीच म्हणते माझ्या डोळ्याला डोळा नाही. हे बघा, पुढच्या चक्करला याल ना तेव्हा नक्की तुम्हाला दाखवेन बरं. आता तो झोपलाय. इकडे भगवंताने विचार केला, आपलं पहिलं भवानीचं गिऱ्हाईक आणि यशोदा परस्पर पाठवते, काहीतरी केलं पाहिजे. भगवंताने आतून आवाज द्यायला सुरुवात केली, ओरडायला सुरुवात केली. त्याचा बाळाचा आवाज ऐकल्याबरोबर पुतण्याने म्हटलं, का हो बाईसाहेब, तुम्ही तर म्हटलं तो झोपलाय, बघा ना तो जागाच आहे, बहुतेक मलाच बोलवत असावा. भगवंताने म्हटलं, आओ माशीजी, आप कोई बोला रहा हूं. नाहीलाच झाला यशोदेचा. आतमध्ये आणलं. काय ऐश्वर्य महाराज! सोन्याच्या रत्नजडीत पाळण्यामध्ये यशोदेनं आपल्या बाळाला निजविलेलं आहे. हे बघा, त्याला हात लावू नका बरं, लांबूनच पहा. दूध ठेवले चुलीवर, मी जाते. यशोदा हात गेली, पूतना जवळ आली पाळण्याच्या, आणि तिनं खसदिशी पांघरून ओढलं आणि लालाला आपल्या मांडीवर घेतलं. विषमे स्थान काढलं, त्याच्या मुखामध्ये दिला.
भगवंतानी त्या पुतण्याकडे पाहिलं आणि डोळे झाकले. बस एवढीच छोटी लीला. पण आमच्या महात्म्याने त्याचं खूप चिंतन केलंय. भगवंताने डोळे का झाकले, 27 प्रकारची कारणं महात्म्याने सांगितलेली आहेत. पुतण्याकडे पाहून डोळे का झाकले. एका महात्म्याने म्हटलं, भगवंताने विचार केला, या पुतणेला माझा स्पर्श झालाय, माझं दर्शन सुद्धा होणं दुर्लभ आहे, माझा प्रत्यक्ष स्पर्श या पुतण्याला झालाय, या पुतण्यानं मागच्या जन्मात काय पुण्य केलंय जरा बघावं. म्हणून भगवान डोळे मिटून पुतणेचा मागचा जन्म पाहतायत. कोण होती पुतना? भागवतामध्ये नाही, अन्य ठिकाणी आहे. ही पुतना मागच्या जन्मी बलिराजाची बहीण रत्नमाला होती. ज्यावेळेला भगवान वामनांचं दिव्य रूप पाहिलं तेव्हा त्या रत्नमालेच्या मनात विचार आला, ओ किती नाजूक, किती सुंदर बालक आहे. आपल्याला जर असं बालक असतं तर. एवढ्यात कोणीतरी सांगितलं, बाईसाहेब हे बालक साधं नाही, यानं बलिराजाला वरतून खाली आणलंय. मनामध्ये क्रोध निर्माण झाला, याला ठार मारावा अशी इच्छा झाली. दोन परस्पर विरोधी गोष्टींचा मनामध्ये संगम झाला. वामनांनी ते जाणलं. त्याने म्हटलं, रत्नमाले तुझी इच्छा पूर्ण करेल, पण या अवतारात नाही, कृष्णावतारामध्ये. आणि ती रत्नमाला पूतना बनून आली. वात्सल्याची भावना आहे म्हणून स्तनपान करवते आणि मारण्याची भावना आहे म्हणून विष पाजते. दुसऱ्या महात्म्याने म्हटलं, भगवंताने विचार केला आपल्याला विष प्यायचंय आणि विष प्यायचा तर आपल्याला कधी अनुभव नाही, आपण कधी विष प्यालो नाही. मग भगवान काय करतात, डोळे मिटून विष पिण्यामध्ये एक्सपर्ट बडे भोले बाबा भगवान शिवजी त्यांचं ध्यान करतायत. भोले बाबा अब आइए यहाँ, आप पियो विष, मैं पीऊंगा दूध. राजा रे, भगवंताने पुतणेचं स्तनपान करत असताना तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. सामुंच मुंचालमिति प्रभाषिणी निष्पीड्यमाना किल जीव मर्मणी विवृत्त नेत्रे चरणो भुजो मुहुः प्रस्विन्न गात्राख्यपतिरुरोध. सोड 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 ओरडते, पण भगवान तिला काही सोडत नाहीये. व्याकुळ झाली, तळमळ करू लागली. यशोदेच्या महालाच्या बाहेर आली, प्रचंड आपलं रूप धारण केलं, आकाशातून घिरट्या करू लागली, प्रचंड आवाज, सगळं गोकुळ दणाणून गेलं, सगळे घाबरले. यशोदा मैया विचार करते, माझा लाला एकटाच पाळण्यामध्ये नेजलेला आहे, घाबरला असेल. येऊन पाहते तर पाळण्यामध्ये लाला नाहीये. काळजाचा ठोका चुकला. यशोदा ऊर बडवत बाहेर येते आणि सगळे गोपाळ त्या पुतण्याच्या मागे मागे जातात. भगवंतानी त्या पुतनेचे पूर्ण प्राण ओढून घेतले आणि त्या पुतनेला खाली पाडलं. कुठे? गोकुळेच्या शेजारी एक कंसाचं उद्यान होतं, रॉयल गार्डन, सुंदर उद्यान होतं. भगवंताने विचार केला, या उद्यानाचा काही उपयोग नाही, कारण या उद्यानातली सगळी फळं फुलं कंसासाठी जातात, देवासाठी याचा उपयोग नाही. म्हणून उद्यान सुद्धा काही उपयोगाचं नाही. प्रभूंनी काय केलं, त्या पुतनेला त्या उद्यानामध्ये पाडलं. इतका प्रचंड देह होता महाराज की पुतनेच्या खाली, अंगाखाली कितीतरी झाडं चिरडून गेली, सगळं उद्यान उद्ध्वस्त झालं. गोपाळ सगळे धावत पुतनेच्या मागे आले. पुतना गतप्राण झालेली. कुणाचं तरी लक्ष गेलं, लाला तिथे. पुतनेच्या छातीवर भगवान खेळत होते, शिड्या लावल्या, भगवंताला खाली काढलं, यशोदेनं जवळ घेतलं, अंगावरनं हात फिरवला, डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहतोय. सगळ्या गोपी जमल्या, यशोदेला बोलू लागल्या, यशोदे अगं असं सांभाळलं असतं काय बाळाला, एवढं सोन्यासारखं लेकरू, ही दिरंगाई काय कामाची, तुला सांभाळता येत नसेल तर आमच्याकडे दे, आम्ही डोळ्यात तेल घालून पाहू, सांभाळू त्याला. बोलू लागले यशोदेला. एका म्हातारीने म्हटलं, अगं तिला किती बोलणार, त्या लेकराकडे पहा, ते घाबरला असेल, त्याला बाधा झाली असेल, त्याची दृष्ट काढा. गोपी जमल्या आणि भगवंताची दृष्ट काढू लागल्या.
हे बायकांचं दृष्ट काढण्याचं शास्त्र कुठून आलं कोणाटो, याचा काही ग्रंथ नाही, काही लिखित पुस्तक नाही, पण इतके प्रकार दृष्ट काढण्याचे वेगवेगळे. एवं परंपरा प्राप्तम. एका गोपीने म्हटलं, यशोदे जरा गोमूत्र मागव. गोमूत्र आणलं. तिनं त्याच्यामध्ये हात बुडवला आणि काहीतरी पुटपुटत भगवंताच्या अंगावर, त्याच्या तोंडावर गोमूत्र शिंपडत आहे. तिथे 100 गोपी जमा झाल्या होत्या. प्रत्येकाला वाटते आपणही दृष्ट काढावी, म्हणून त्या सगळेजणी त्या गोमूत्रात हात बुडवतात आणि भगवंताच्या अंगावर शिंपडू लागलं. देवाच्या नाका, तोंडात, डोळ्यात गोमूत्र चाललं. भक्ताच्या कसाट्यात तो सापडला ना, त्याला काही करता येत नाही महाराज. भक्त परवश आहे बघा. एक जरा सिनियर गोपी आली 70 वर्षाची. तिने म्हटलं, एवढी मोठी बाधा नुसतं गोमूत्राने निघत असते का? जा गाईचं शेण आणा. गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गोरजसार्भक. अंगाला शेण लावलं भगवंताच्या. गोमय हे बघा, देशी गाईचं गोमूत्र, गोमय अत्यंत पवित्र वस्तू आहे. गोमूत्राला यमुना म्हटलेलं आहे. गोमयामध्ये लक्ष्मीचा निवास आहे. सगळे देव गायीमध्ये बसण्यासाठी निघाले, गायीच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी. भगवान विष्णूने विचारलं लक्ष्मीला, तुला यायचं का? तिने म्हटलं नाही, तुम्ही एकटेच जा. आणि प्रभू गेल्यानंतर लक्ष्मीला वाटायला लागलं आपण गेलो नाही ते बरं नाही झालं. ती आली, तिने म्हटलं देव मला पण यायचं आहे. प्रभूने सांगितलं हाऊसफुल झालंय, आता जागाच नाही तुला इथे यायला. लक्ष्मीने म्हटलं मला कुठेही चालेल. लक्ष्मी एक स्थान आहे, राहशील तिथे. कोणतं स्थान आहे? गोमये वसते लक्ष्मी. गोमयामध्ये राहशील. महाराज लक्ष्मीने आनंदानं स्वीकार केला. गोमयामध्ये लक्ष्मीचा निवास आहे. म्हणून आपल्या दारासमोर जर गाईच्या शेणाचा सडा असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये आनंदानं प्रवेश करते, असा जुन्या लोकांचा संकेत आहे. आपल्याकडे काही पूजा वगैरे असली ना की गुरुजी लोक काय करतात, पंचगव्य करतात. गोमूत्रम गोमयम क्षीरम दधी सर्पिक कुशोदकम. पंचगव्य, गोमूत्र, थोडंसं गोमय, गाईचं दूध, दही, तूप आणि कुशोदक. या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती आहे महाराज. आपण रोज बाहेरून कायसाय साबणा वगैरे स्वच्छ स्नान करतो, पण आतमध्ये आपल्या जे पाप आहे, आतमध्ये जी घाण आहे ती कशी निघणार? पाप असतं ना, ते पाप अस्थिगत, रक्तगत, मांसगत असं पाप असतं. अस्थिमध्ये, रक्तामध्ये, मांसामध्ये पाप जाऊन बसतं. मग ते पाप बाहेर कसं काढणार? त्यासाठी शास्त्रानं पंचगव्य सांगितलंय. अत्यंत श्रद्धेनं पंचगव्य घेतलं. त्याचा मंत्र आहे यत वगस्तिगतं पापं देहे तिष्ठति मामके प्राशनात पंचगव्यस्य दहतु अग्निः इव इंधनम. ज्याप्रमाणे अग्नीत इंधन टाकल्यानंतर ते जळतं ना, त्याप्रमाणे हे पंचगव्य प्राशन केल्यानंतर आत अस्थिगत जे पाप आहे, त्वचेमध्ये असणारं पाप आहे, यत वग अस्थिगतं पापम, ते सगळं पाप नष्ट होऊन जातं.